ज्याच्या शब्दाला तोफांची भाषा होती, ज्याच्या रणनीतीपुढे दिग्गजांचे घाम फुटत होते आणि लोक राजाला राजा म्हणून नाही तर देव म्हणून मानतात. तर आज आपण अशा शिवचरित्राबद्दल जाणून घेऊ. जय शिवराय मित्रांनो, भरपूर लोकांना शिवाजी महाराजांबद्दल बेसिक गोष्टी नाही माहिती आणि प्रत्येक माणसाला एक गोष्ट माहिती पाहिजे. चाणक्य नीतीनुसार एखाद्या व्यक्तीमध्ये दृढता, बुद्धिमत्ता, नेतृत्व आणि राजकारणाची कला असेल आणि त्याच्यासोबत तो वीर साहसी असणारा आणि एक खरा देशभक्त असेल तर जग जिंकणं निश्चित आहे. पण एकाच व्यक्तीमध्ये इतक्या साऱ्या गुणांची कल्पना करणे म्हणजे असंभव आहे. पण भारताच्या इतिहासामध्ये अशा शूरवीरांचे नाव आहे ज्याच्यामध्ये हे सगळे गुण आहेत. त्यांच्या खूप प्रयत्नानंतर भारताला आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक रूपाने मजबूत बनवलं आणि द ग्रेट मराठा एम्पायर आणि इंडियन नेव्ही तथा गोरिला युद्धाची सुरुवात केली. मोठमोठ्या महान योद्ध्यांनी त्यांच्या पुढे शरणागती पत्करली होती. मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण भारताचे शूर सपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतो. चला तर मग शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून सुरुवात करूया. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी आपल्या पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा उत्तर भारत मुघल सम्राट शहाजहानच्या अधिपत्याखाली होते आणि दख्खन मधील अहमदनगर हे निजामशाही होती. विजापूर मधली आदिलशाही आणि गोलाकोंडा येथील कुतुबशाही यांच्या अधिपत्याखाली होती. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूर सल्तनतमधले सेनापती म्हणून होते आणि ते तिथेच राहायचे. खरे तर मुघलांच्या विजापूर शांतता करारानुसार शहाजी भोसले यांना विजापूरच्या दक्षिणेला पाठवण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी पुण्याची जहागीर गोळा करण्याची मुभा देण्यात आली. शहाजी राजांना पुण्यात राहता येत नसल्यामुळे त्यांनी पुण्याचे स्टेट पत्नी जिजाबाई आणि पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर दिली होती. बरं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यामुळे आजोबा कोंडदेव त्यांचे स्टेट गोळा करायचे. शहाजी भोसले यांच्या गैरहजेरीत कोंडदेव दादाजींनी ही भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली. एका चांगल्या पालकाप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराजांचे संगोपन करून त्यांना राजकीय व प्रशासकीय शिक्षण दिले. त्यासोबतच त्यांनी महाराजाला घोडेस्वारी, तलवारबाजी या मूलभूत युद्ध तंत्राची ज्ञाने दिली. शिवाजी महाराज लहानपणापासूनच आईवर खूप प्रेम करत होते. जिजामाता या अतिशय धार्मिक होत्या. त्यांनी लहानपणापासूनच शिवबाला रामायण, महाभारत आणि धार्मिक ग्रंथातून आदर्श पुरुषांची कथा सांगून महान बनण्याची प्रेरणा दिली होती. जिजामातेने शिवबाला बुद्धिमत्ता, कौशल्य, संवेदनशीलता, सहानुभूती आणि अंतर्ज्ञानासारखे गुणही शिकवले. शिवबाचे चरित्र घडवण्यात जिजामातेने पायाभरणीचे काम केले. त्यासोबतच गुरु रामदासांच्या शिक्षणाचा शिवरायांच्या चारित्र्य विकासावर प्रभाव पडला. रामदास हे शिवरायांचे आध्यात्मिक मार्गदर्शक होते. मराठ्यांना संघटित करण्यात आणि जन्मभूमीचे रक्षण करण्यात त्यांनी मदत केली. त्यांची आई आणि गुरु रामदास यांच्या आदर्शांनी प्रेरित शिवबा त्यांच्या बालपणापर्यंतचे एक शूर आणि निर्भय योद्धा बनले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा संघर्ष कसा सुरू केला ते आता जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा शिवबा 16 वर्षाचे होते तेव्हा आजोबा कोंडदेव वारले. त्यानंतर पूर्ण जहागीरीचा ताबा त्यांच्याकडे आला. पण शिवबाने आदिलशाहीची गुलामगिरी स्वीकारली नाही. खरे तर पुणे अजूनही सुलतान आदिलशाहच्या अधीन होते. शिवबा फक्त या मोक्याची वाट बघत होते ज्यातून आदिलशाहच्या तावडीतून लवकरात लवकर सुटका करून स्वतःची सत्ता स्थापन करावी आणि ही संधी त्यांना लवकरच मिळाली. जेव्हा 1646 मध्ये सुलतान मोहम्मद आदिलशाहीची तब्येत बिघडली त्यामुळे विजापूरमध्ये राजकीय गोंधळ सुरू झाला. त्याचा फायदा घेत शिवबाने तोरणागड किल्ल्यावर हल्ला करून तो आपल्या ताब्यात घेतला. या हल्ल्यात त्यांना मावळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या छोट्या सैन्याने साथ दिली. हे मावळ सैन्य होते. या मावळ सैन्याचं निर्माण शिवाजी महाराजांनी केली होती. कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं या लोकांमध्ये देशाविषयी प्रेम आणि काहीतरी करण्याची भावना आहे. फक्त त्यांना एक योग्य नेतृत्व लागत होतं आणि ते शिवाजी महाराजांनी त्यांना दिले. ते गनिमी युद्धशैलीत निपुण होते. शिवबांच्या रंगगड किल्ल्यावरील विजयामुळे त्यांना मदत झाली. एक मोठा खजिनाही सापडला. त्याच्या मदतीने त्यांनी पुरंदर, कोंढाणा, सुप्पा, बारामती, इंदापूर आणि चाकण किल्ला 2 वर्ष जिंकला. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात महाराजांनी रायगड येथे आपली राजधानी स्थापन केली. मित्रांनो, या संपूर्ण घटनेत शिवबाचे एकच मूळ तत्व होते आणि ते म्हणजे कमीत कमी नुकसान करून राज्याचा जास्तीत जास्त विस्तार करणे. आणि त्यामुळेच लढण्याऐवजी पारंपरिक युद्ध, तह, मैत्री आणि गनिमी कावा शैलीद्वारे शत्रूला पराभूत करण्याची रणनीती शिवबांनी बनवली. रोजच्या वाढत्या प्रादेशिक विस्तारामुळे विजापूरच्या सुलतानाला भीती वाटू लागली की जर शिवाजीवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर तो दिवस दूर नाही जेव्हा सुलतानाला आपली गादी गमवावी लागणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी शिवबांच्या वडिलांची मदत घेऊन शिवबाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि त्यामुळे संतप्त होऊन त्याने आपल्या सेनापतीला म्हणजे शिवबांच्या वडिलांना 25 जुलै 1648 रोजी पकडले. वडील पकडले गेल्याने शिवाजी महाराजांनी आपले विजय काही काळ थांबवले आणि शेजारी राज्यावर हल्ले करणे थांबवले. एवढेच नाही तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या वडिलांना ताब्यात घेतले. त्यामुळे कोंढाणाचा किल्ला आदिलशाहीकडे दिला. त्यानंतर 1649 मध्ये शहाजी भोसले यांची सुटका झाली. त्यांच्या वडिलांची सुटका होताच शिवाजी महाराजांनी आपले प्रदेश विस्तार करायला चालू केले. सर्वप्रथम त्यांनी जावळीचा जहागीरदार चंद्रराव मोरे यांचा पराभव करून त्यांचे राज्य काबीज केले.
सोबतच घोरपडे, फलटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे सावंत मुदळे यासारख्या जहागीरदारांनाही शिवबांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवून आपल्या बाजूला आणले. काहींशी युद्ध केले तर काहींशी मैत्री व तह केले. असे करून हळूहळू शिवाजी महाराज पुढे गेले. मोठ्या सैन्याची तयारी केल्याने शिवाजी महाराजांचे धैर्य उंचावले आणि त्यांनी विजापूरमध्ये आपले राज्य वाढवण्यास सुरुवात केली. शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव पाहून आदिलशाहीच्या रात्रीच्या झोपी उडाल्यात, म्हणून त्यांनी 1657 मध्ये अफजल खानाला 20,000 सैनिकांसह शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी सैनिक पाठवले. अफजल खान उंची आणि लष्करी ताकदीच्या बाबतीत तो शिवाजी महाराजांपेक्षा खूप बलवान होता. त्यासोबतच अफजल खान हा अत्यंत क्रूर आणि निर्दयी मानला जात होता. शिवाजी महाराज आणि अफजल खानाची अगोदर दुश्मनी होती. त्यामागचं कारण म्हणजे शिवाजी राजांचे मोठे भाऊ संभाजीराजे यांना युद्धामध्ये अफजल खानाने धोक्याने मारले होते. त्यामुळे बदला पण घ्यायचा होता. शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले, कारण तो गड खूप मोठा होता आणि शिवाजी महाराजांकडे सैन्य खूप कमी होते आणि अफजल खानाकडे भरपूर होते. अफजल खान येत्या वेळेस देवांच्या मूर्त्या, मंदिरे फोडत येत होता. शेवटी त्यांना प्रतापगडावर वेढा घातला. 2 महिने झाले एकदम शांत युद्ध चालू होतं. शिवाजी महाराज असं दाखवत होते की ते खूप घाबरत आहेत. त्यामुळे अफजल खानांनी एक पत्र पाठवले आणि त्यांना भेटून संधी करण्याचं सांगितले. दोघांच्या भेटीची तारीख 10 नोव्हेंबर 1659 ही ठरली होती. ही शिष्टाचाराची भेट असल्यामुळे दोघांनाही शस्त्रांशिवाय या बैठकीला जावे लागले. भेटीची वेळ आली. शिवाजी महाराज अफजल खानाकडे पोहोचले. खानाच्या छावणी संभाषणादरम्यान अफजल खानाने मित्राचा हात पुढे करून शिवाजी महाराजांना मिठी मारण्याची इच्छा व्यक्त केली. पण शिवाजी महाराजांनी मिठी मारतात अफजल खानाने त्याच्या पाठीवर धारदार खंजीर खुपसलंय. त्याने त्यांच्यावर वार केला आणि जोरजोरात हसायला लागला. खंजीराच्या वाराने काहीच होत नसल्यामुळे अफजल खान परेशान झाला, कारण शिवाजी महाराजांना अगोदरच अफजल खानाचे इरादे माहिती होते आणि त्यामुळे त्यांनी लोखंडी चिलखत घातल्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले वाघ पंजे काढले आणि थेट अफजल खानाच्या पोटामध्ये खुपसले आणि त्याच्या आतड्यात सगळं पोट फाडून बाहेर काढलं. त्यानंतर मावळ्यांनी या मोक्याचा फायदा उचलून अफजल खानाची समाधी प्रतापगडाच्या पायथ्याशीच पाडली आणि 3,000 सैनिक मारले. सोबतच विजापूर दरबारातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेत शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि बुद्धिमत्तेची अनेक उदाहरणे देता येतील. अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांची उंची झपाट्याने वाढली होती आणि आता ते शिवाजी महाराज बनले होते आणि दख्खनमध्ये खूप मोठी शक्ती बनले. पण आदिलशहाने पुन्हा एकदा शिवाजी महाराजांकडून बदला घेण्याचे ठरविले आणि यावेळी त्याने रुस्तम जहाला मोठ्या सैन्यासोबत पाठवलं. पण शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये रुस्तम जहाला हरवलं आणि पन्हाळा जिंकला. शिवाजी महाराजांनी आदिलशहाला बार हरून त्याला मजबूर केला औरंगजेबाकडून मदत मागण्यासाठी. आणि इथून कहाणी चालू होते छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची. मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका. औरंगजेब पण हा अति क्रूर होता आणि त्याला दख्खनच्या प्रदेशावर राज्य पण करायचे होते, परंतु तिथे शिवाजी महाराजांचा दबदबा असल्यामुळे त्याला हे फार कठीण जात होतं. त्यामुळे औरंगजेबाने त्याच्या मामा शाहिस्त खानासोबत ते 1.5 लाख सैनिकांसोबत डेक्कनला पाठवलं. शाहिस्त खान पुण्यामध्ये आला. त्याने भयंकर लूटपाट चालू केली आणि आपल्या पुण्याच्या लाल महालावर कब्जा केला. 1.5 लाख सैन्य असल्यामुळे शिवाजी महाराजांना कळले की आपण डायरेक्टली युद्ध केलं तर जिंकण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे त्यांनी युद्धनीती सोडून रणनीतीचा उपयोग केला आणि 400 सैनिकांना घेऊन रात्रीच्या वेळी शाहिस्त खानावर हल्ला केला. यामध्ये शाहिस्ताच्या हाताचे 3 बोट कापली आणि नशीब तो वाचला महाराजांच्या तावडीमधनं. त्यानंतर शाहिस्त खानाने दख्खनकडे कधी वळून पण बघितलं नाही, इतकं त्याला शिवाजी महाराजांची भीती पडली होती. आणि महाराजांनी तितक्यात सुरतवर हल्ला केला आणि भरपूर सारे धन लुटले. औरंगजेबाने याचा सूड घेण्यासाठी राजा जयसिंगला पाठवले. जयसिंगच्या नेतृत्वाखाली प्रचंड सैन्य तयार केले आणि शिवाजी महाराजांसोबत लढण्यासाठी त्याला दख्खनला पाठवले. 1965 मध्ये जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात घनघोर युद्ध झाले आणि यामध्ये जयसिंगला विजय मिळाला. आणि तेव्हा एक तह झाला, त्याला पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. यामध्ये महाराजांचे 23 किल्ले आणि 4 लाख सोन्याची नाणी मुघल शासकाला दिली. त्यानंतर शिवाजी महाराजांना आग्रा येथे बोलवण्यात आलं. शिवाजी महाराज आग्राला गेले, पण औरंगजेबाने तिथे शिवाजी महाराजांना राजदरबारात 3ऱ्या दर्जाच्या मनसबदारासह बसवण्यात आलं, जे की अत्यंत अपमानास्पद होतं. त्यामुळे महाराज खूप रागात आले आणि औरंगजेबाला तिथेच त्यांच्या दरबारात चांगलं झाडलं. पूर्ण दरबार हादरलं. त्यामुळे महाराजाला कैद करण्यात आलं. पण तिथून महाराज औरंगजेबाच्या हातात तूर देऊन निघून आले. म्हणजे तुम्हाला कळलं असेल, तिथून महाराज चकवा देऊन आले. त्यानंतर काही वर्ष महाराज आपापल्या राज्याची देखरेख करत होते आणि 1668 मध्ये प्रकरण शांत झालं. पण पुन्हा एकदा मुघल सल्तनीने महाराजांशी तह करण्याची इच्छा व्यक्त केली. शिवाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये तह झाला, पण हा तह 1670 मध्ये तुटला आणि महाराजांनी आता सूड घ्यायचं ठरवलं होतं. परत 1670 मध्ये त्यांनी पुन्हा सुरतवर हल्ला केला. सुरत लुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची उंचाई 7व्या गगनला भेटली आणि त्यांनी आपल्या राज्याचा खूप विस्तार केला. त्यातूनच शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक करून घेतला आणि दुनियासाठी सगळ्यात महान राजा निर्माण झाला, जो स्वतःसाठी कधीच लढला नाही. तो धर्मासाठी लढला, तो माता भगिनींसाठी लढला आणि भारत देशासाठी लढला.
ज्याचं नाव ऐकलं की अंगावर शहारे यायला चालू होतात आणि आपल्याला एक सुंदर प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे येते आणि ती पुढे आली की वंदन करू वाटते. अशा माझ्या राजाला मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपलं चॅनल ग्रो व्हायला चालू होईल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.